नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईंचा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. म्हणजे बघा, आपण म्हणतो की स्वामींची सेवा कशाला करायची, म्हणजे काय होतं त्या सेवेने, आपले प्रश्न खरंच सुटतात का? तर ह्या ताईंचं सुद्धा तसंच व्हायचं. पण जेव्हा ते स्वामी सेवेत आल्या, जेव्हा त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले, तेव्हा त्यांना इतका छान असा अनुभव आला ना, जो त्यांना 2 वर्षामध्ये आला नाही. तो सुद्धा अनुभव त्यांनी 21 दिवसामध्येच घेतलेला आहे. म्हणजे इतकी मोठी स्वामींची लीला आहे ना. तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत येता तेव्हा तुम्हाला त्या सेवेचं फळ जाणवतं आणि तुम्हाला त्या सेवेचं महत्त्वही समजतं. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला वाटेल की आपण जी स्वामी सेवा करतो खरंच ते काहीतरी आपलं म्हणजे स्वामी महाराज आपले प्रश्न नक्कीच दूर करत असतात, आपण जे सेवा करत असतो त्यातून. पण जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. बघा, खूप म्हणजे जुना अनुभव आहे. तर ताई सांगतात की 2005 साली लक्ष चंडी आवाहन केलेले तेव्हा अनेक सेवेकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. तर लगेच कोटी चंडीला संकल्प केला. त्याची सुरुवात 2 जानेवारी 2006 झाली होती. हा अनुभव त्यांच्या शब्दात आहे बरं का. सांगली केंद्रात जेव्हा कोटी चंडीची सूचना सांगण्यात आली तेव्हा तेथील सेवेकऱ्यांनी संकल्प पण केला होता आणि जसजसे पाठ वाढू लागले तसतशी लोकांना अनुभूती सुद्धा यायला लागली होती. आजपर्यंत आम्ही कधी आई भगवतीची सेवा केलीच नव्हती. मी इस्लामपूर केंद्रात मार्गदर्शन करायला दर रविवारी जात होते. तेव्हा तेथे जेव्हा संकल्प झाला, पाठ वाढू लागले, तेथील बोरगावचे सचिन म्हणून आपला सेवेकरी त्यांनी गावात लोकांना गोळा करून 500 पाठ घेतले. दिंडोरी प्रणित मार्ग समजावून सांगितला. थोड्याच दिवसांनी तो परमपूज्य गुरु माऊलींकडे आला, आशीर्वादाचा नारळ घेतला आणि थोड्याच दिवसात दत्त सहकारी कारखान्यात नोकरी लागली. दुसरा अनुभव म्हणजे बघा, म्हणजे त्या दादांना थोड्या दिवसामध्येच म्हणजे त्यांनी स्वतःहून 500 पाठ घेतले होते देवीचे, त्या दुर्गा सप्तशतीचे, आणि दिंडोरी प्रणित मार्ग समजावून सांगितला की कसा आहे काय आहे. तर त्याचं कल्याण किती झालं बघा. थोड्याच दिवसामध्ये परमपूज्य गुरु माऊलींकडे आला आणि आशीर्वादाचा नारळ घेतला आणि थोड्याच दिवसामध्ये दत्त सहकारी कारखान्यात नोकरी लागली त्या दादांना. म्हणजे बघा, स्वामींची लीला ही किती अगाध आहे. आपण जेव्हा एक पाऊल स्वामींच्या कार्यासाठी टाकतो तेव्हा स्वामी आपल्याकडे 100 पावले चालत येत असतात आणि आपलं आयुष्याचं कल्याणच करतात. स्वामी सेवेत आला आणि तो रडत गेला असं कधीही होणार नाही. येताना जरी तुम्ही रडत आले असले ना स्वामी सेवेमध्ये, स्वामींच्या दरबारामध्ये, तरी सुद्धा जाताना तुम्ही हसतच जाणार. जाताना तुम्ही स्वामींच्या जोडी भरूनच जाणार. इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. असा दुसरा एक अनुभव या सेवेचा बघा. एका मुलीचे काही केलं लग्न जमत नव्हतं. कोटीचंडीत भाग घेतला. 14 पाठातच तिचे लग्न झाले. केवढी मोठी अनुभूती आहे बघा. त्याचंच एक अनुभव म्हणजे उदाहरण सांगते मी की आमच्या घराशेजारील मी सर्व महिलांना बोलावून सप्तशती देऊन जेव्हा कोटीचंडीत भाग घेण्यास सांगितलं, त्यात मुसलमान बाई होती. तिने सुद्धा मराठी दुर्गा सप्तशती घेतली होती. मुसलमान बाईच्या मुलीचे लग्न 2 वर्ष जमत नव्हतं आणि तिने 21 दिवसात 51 पाठ केले. 21 दिवसात 51 पाठ केले आणि आश्चर्य, घरी स्थळ चालून आलं आणि तेही बिना हुंडा घेता तिचं लग्न झालं. बघा किती मोठा अनुभव आहे. त्यात आई सांगतात की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला लहानपणापासून दम्याचा त्रास होता. पावसाळा आला की दम्याचा त्या ताईंना दम्याचा त्रास व्हायचा. पण कोटीचंडीत भाग घेतला. पाठ जसजसे वाढू लागले तसतसं माझा दम्याचा त्रास पूर्णपणे बरा झाला होता आणि तब्येत चांगली राहू लागली. ही खूप मोठी अनुभूती दिली स्वामींनी मला. सांगली केंद्रातील सर्व सेवेकरी आपापल्या भागात, देवळात, सगळीकडे मराठी सप्तशतीची माहिती देऊ लागले. ज्या भागात पाठ होतात त्या भागात आपले श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी वाढत होते. कोटीचंडीच्या निमित्ताने शाळेत पाठ घ्यायला आमचे सेवेकरी जायचे. एका शाळेत पाठ झाले की दुसऱ्या शाळेतील काही शिक्षक होती
त्यांनी सुद्धा पाठ घ्यायला सुरुवात केली. पाठ घेणारे असे शिक्षक विचारणा करत होते. असे बरेच अनुभव कोटीचंडीत हजारो लोकांना यायला लागलेत. म्हणजे खरंच बघा, स्वामींची अनुभूती इतकी छान. म्हणजे तुम्ही म्हणता ना की मी स्वामींची खूप दिवसापासून सेवा करते, खूप वर्षापासून सेवा करते, तरीसुद्धा स्वामी मला अनुभव देत नाहीत. आणि म्हणजे स्वामींचा मला काहीच अनुभव आलेला नाही. मी खूप दिवसापासून सेवेत आहे, खूप वर्षापासून स्वामींची सेवा करते. पण याचं एकच कारण आहे, तुमच्या जे मागच्या जन्मीचे काही प्रारब्ध असतात, त्या प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला या जन्मामध्ये म्हणजे अनुभव येतच नाही. पण असं समजू नका की तुम्ही जी सेवा करता ती वाया जाते, असं नाही आहे. तुम्ही जेवढी जास्त स्वामींची सेवा कराल तेवढं जास्त तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते कमी कमी व्हायला लागतात. आणि एकदा का तुमचे प्रारब्धाचे भोग संपले की तुम्हाला त्याचा अनुभव, त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही ज्या इच्छेसाठी ती सेवा करत आहात, तुमची जी इच्छा आहे किंवा तुमचा जो संकल्प आहे, त्या संकल्पनेसाठी तुम्ही जी सेवा करता, तो संकल्प, ती इच्छा तुमची 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतातच. कारण प्रश्नही स्वामी महाराजच बनवत असतात आणि उत्तरही स्वामी महाराजच देत असतात. कारण स्वामींची लीला इतकी अगाध आहे की तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकत नाही. जेव्हा पण तुम्ही स्वामींच्या सेवेत म्हणजे एखाद्या अडचणीत असता आणि तुम्हाला कुठलाच मार्ग दिसत नाही, काय करावं काहीच समजत नाही, तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जा, स्वामींना मुजरा करा, स्वामींना नतमस्तक व्हा. भले तुमच्या हातून किती पाप झालेली असतील, पण एकदा तुम्ही स्वामींना शरण जा, नक्कीच तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना की जो स्वामी सेवेकरी म्हणा किंवा जो भक्त अनन्य भावाने स्वामींना शरण जातो, त्याच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय, त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण असं कोणीच नाही की जो स्वामींच्या दरबारात गेलाय, स्वामींच्या केंद्रात गेलाय, स्वामींच्या आरतीला गेलाय आणि त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. असं कधीच नाही. जो भक्त तुम्हाला किंवा जो सेवेकरी किंवा जो एखादा माणूस तुम्हाला म्हणत असेल की बाबा मी स्वामींच्या सेवेत आलो आणि मला जास्तच माझ्यावरती संकट यायला लागली आणि मला जास्तच माझं काहीतरी विस्कळीत घडायला लागलं, तर त्याच्या मागे त्याच्या प्रारब्धाचे भोग असतात, त्याचे कर्म असतात. आणि एकदा का त्याच्या प्रारब्धाचे भोग संपले किंवा त्याच्या कर्माचा वाईट प्रारब्ध संपला की त्याच्या आयुष्यात एवढे चांगले दिवस येतात की तुमच्या स्वतःवरती सुद्धा विश्वास बसत नाही की स्वामींची लीला किती अगाध आहे. आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या सेवेत यायला म्हणजे येताना खूप म्हणजे आपण दुःख घेऊन आलेलो असतो. आणि असं कोणीच नाही, म्हणजे जो कोणी आतापर्यंत स्वामींच्या सेवेत आला तो प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी होत्या, काही ना काहीतरी दुःख होते, म्हणूनच तो स्वामींच्या चरणापर्यंत आलेला असतो, स्वामींच्या सेवेत आलेला असतो. तर जाताना जेव्हा त्याची सेवा जसजशी वाढत राहते तसतसं त्याच्या आयुष्याचं इतकं कल्याण होत जातं आणि संकटही दूर होतात. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती निस्वार्थीपणे विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनामध्ये कसलीही शंका ठेवू नका की स्वामी माझं असं करतील, स्वामी असं करतील, मी एवढे दिवस झाले सेवा करते. काही नाही, तुमचं काम आहे सेवा करणं, मेवा द्यायचं काम स्वामींचं आहे. तुम्ही फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा की स्वामी माझं सगळं काही चांगलं करणार आहेत आणि एक ना एक दिवस स्वामी माझ्या सेवेला फळ नक्की देणार आहेत. बघा, हा जो विश्वास आहे ना, तोच विश्वास तुमची इच्छा नक्की पूर्ण करतो आणि आयुष्याचं कल्याणही करतो. हा माझा शब्द आहे, मला स्वतःला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला शेअर करते. कारण खरंच जेव्हा असं म्हणजे तोंडी नाही किंवा दुसऱ्यांचं ऐकून नाही आहे की तुम्ही खरंच स्वामी सेवेत या तुम्हाला अनुभव येईल, असं नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझा अनुभव तर खूप मोठा आहे, एक दिवस मी तुम्हाला नक्की शेअर करेल. पण थोडक्यात सांगते की तुम्ही स्वामी सेवेत आला तर तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही किती अडचणीत असाल, दुःखात असाल, तुम्हाला काहीच मार्ग मिळत नाही आहे, कुठलाही प्रश्न असू द्या, तुमच्या घरातला असू द्या, कोणाचं लग्न जमत नाही, नोकरी लागत नाही आहे किंवा पती पत्नीचं जमत नाही आहे किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्याही
अजून काही गोष्टी असतील तर कुठलेही प्रश्न असू द्या, घाबरून जाऊ नका, दुःखित होऊ नका, सतत चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. आता कोणती सेवा करायची, तर तुम्हाला काही सेवा जमली नाही तर स्वामींचं चालता बोलता नामस्मरण तरी करा. नंतर हळूहळू तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचायला लागा. नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा छोटासा अनुभव होता, पण खरंच खूप छान होता. या म्हणजे ताईंच्या आयुष्यातली जशी दुःख दूर झाली, जसं दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचल्याने कल्याण झालं, तसंच तुमचंही होणार आहे. तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.